या दोघांवरही अन्याय केलेला आहे. सर 2014 पासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातली सर्व विधेयकं एकमताने संमत होताना आपण पाहिली. मात्र आता सर हे विधेयक संमत होण्यासाठी स्पेशल सेशन भरवलं होतं. विरोधकांचं मतवर परिवर्तन करण्यामध्ये आपण कमी पडलो की विरोधकांना या विधेयकाला विरोधच फक्त करायचा होता? कल्पना नव्हती का की आकड्यांची वारी आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मुद्दामून ही उठाठेव केली गेली 5 राज्यांचे इलेक्शन पाहून, असं एक विरोधकांचा सूर काल सगळ्या ज्या प्रतिक्रिया दिसत होत्या त्यात दिसत होत्या. असं आहे की आपण जर या विधेयकाचा प्रवास बघितला तर आपल्या लक्षात येईल की यांची मानसिकता नेहमी हीच राहिली आहे. अटलजींनी हे विधेयक 3 वेळा आणण्याचा प्रयत्न केला. या कुठल्याच पक्षांनी अटलजींना समर्थन दिलं नाही. अटलजीचं अल्पमताचं सरकार होतं. त्यानंतर ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस 2 वेळा विधेयक आलं. त्या दोन्ही वेळेस काँग्रेसला हे पारित करायचंच नव्हतं. त्यांनी राज्यसभेत पारित केलं, लोकसभेत आणलंच नाही. कारण त्यांना हे माहिती होतं की हे त्यांना लागू करायचं नाही आहे. आणि या सगळ्या पक्षांनी, म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव या सगळ्या लोकांनी तर त्या काळात ओपनली याचा विरोध केला, म्हणजे थेट भाषणं करून याचा विरोध केला. त्यामुळे या सगळ्यांची ही मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेचं प्रतीक म्हणून काँग्रेस पार्टी आहे. म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काही नवल नाही त्यांनी हे केलं. आता का आणलं? 2023ला जेव्हा सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं आणि 23ला ते मंजूर झालं, याचा अर्थ काय आहे? सगळ्यांना मान्य आहे हाच अर्थ आहे. त्या अर्थाप्रमाणेच हे विधेयक आणलं होतं. त्यामुळे विश्वासात घेतलं नाही किंवा विरोधकांची भूमिका माहीत नव्हती का? अरे विरोधकांची भूमिका अशी बदलेल, विरोधक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एकदम उलटी भूमिका घेतील, डोकं खालीन पायावर होतील असं माहीत नव्हतं. सर त्याच्यामध्ये प्रियंका गांधींनी एक आरोप केलाय. आरक्षण जे लागू झालं होतं ते ट्विट जे आहे तुमचं ते व्हायरल केलं जाते. राज्यातले अनेक विरोधक व्हायरल करतायत आणि म्हणतायत की हे जर बिल आधीच मंजूर झालं होतं, मग आता हे नेमकं काय करायचं होतं असा प्रश्न उपस्थित करतात. याचं उत्तर पुन्हा दिलेलं आहे, पुन्हा देतो. तुम्ही संसदेत नाही त्यामुळे तुम्हाला न समजणं हे मान्य होऊ शकतं. पण जे संसदेत बसले आहे त्यांची अक्कल जर इतकी कमी असेल, म्हणजे मी कोणाला व्यक्तिगत म्हणत नाही आहे, पण अशा पद्धतीने जर ते विचार करत असतील तर मात्र देशाच्या संसदेचं काय होईल ही चिंता मला आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की 23ला जे विधेयक आपण मंजूर केलं त्या विधेयकानंतर 24पर्यंत सेन्सस होणं अपेक्षित होतं. त्यानंतर डिलिमिटेशन होऊन 2029ला ते लागू झालं असतं, पण 27पर्यंत सेन्सस होऊ शकलेलं नाही. म्हणून केवळ आपण त्याच्यात एवढाच बदल करतोय की जे 21चं म्हणजे जे 24ला सेन्सस होणार होतं त्याच्याऐवजी 10 वर्ष आधीचं सेन्सस घ्यायचं, एवढंच आपण. आता यापूर्वीही 2008 साली जेव्हा आपण लागू केलं, 2009 साली 2001च्या सेन्ससने लागू केलं आहे ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे. आणि आता आम्हाला ते बोलतायत, त्यांनी आरसा बघितला पाहिजे. त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट आहे. तर प्रियंका गांधींचं म्हणणं आहे, प्रियंका गांधी म्हणतात की हा मुद्दाच मुळात महिला आरक्षण विधेयकाचा नाहीये, तर हा मतदारसंघ पुनर्रचनेचा आहे. त्या स्वतः महिला खासदार आहेत, विरोधी पक्षाच्या नेत्या सुद्धा आहेत. पण त्यांचं म्हणणं आहे की जातीनिहाय जनगणनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशा पद्धतीचं जे विधेयक आणलेलं आहे त्याला विरोधक कधीच पाठिंबा देऊ शकणार नाही. पहिली गोष्ट, मी प्रियंका गांधींना दोष देणार नाही. त्या नवीन आहेत, त्यामुळे अजून त्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नसेल. म्हणून पुन्हा सांगतो, कारण त्या 2023 नंतर आलेल्या आहेत. 2023ला आपण ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं
त्यावेळी आणि 2002चं जे काही आपलं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे, या दोन्ही गोष्टींमुळे डिलिमिटेशन आणि सेन्सस या 2 गोष्टींशिवाय महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नाही. म्हणून डिलिमिटेशनची प्रोसेस सुरू करणं आणि सेन्सस न झालेलं असल्यामुळे 2011च्या सेन्ससनी ते डिलिमिटेशन करणं, या 2 गोष्टी केल्याशिवाय 2029मध्ये महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नव्हतं. हे कदाचित प्रियंकाजींना त्यांच्या लोकांनी समजावून सांगितलं नसेल म्हणून त्यांनी असा आरोप केला. दुसरं, या संपूर्ण विधेयकाशी ओबीसी जनगणनेचा कुठलाही संबंध नाही. ओबीसी जनगणना ठरलेली आहे. त्या संदर्भात जनगणना जी आहे त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो आहे त्या टप्प्यामध्ये घरं आणि इतर सगळ्या गोष्टींची जनगणना होते. त्यानंतर व्यक्तींची ज्यावेळेस जनगणना होते त्यावेळी अशा पद्धतीनं जातनिहाय जनगणना पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर, कारण याच्यापूर्वी सेन्ससमध्ये जातनिहाय जनगणना झालेली नाही, 2031 नंतर झालेली नाही. त्यामुळे ती पहिल्यांदा मोदी सरकारने मान्य केलेली आहे. इतकं जर ओबीसींच्या बद्दल प्रेम होतं तर इतके वेळा प्रत्येक जनगणनेच्या वेळी, म्हणजे काँग्रेस सरकारच्या 50 वर्षाच्या काळात प्रत्येक जनगणनेच्या वेळी ॲटलिस्ट 2070 नंतर तर दर जनगणनेला ओबीसीची जनगणना करा असा त्या ठिकाणी आग्रह होता. काँग्रेसने तो कधीच मान्य केला नाही. सर